महत्त्वाची गोष्ट, डायव्हिंग करताना कोणालाही स्विमिंगची गरज वगैरे अजिबात नको आहे. लँग्वेज असतं ती हे कम्फर्टेबल साईन, खाली जाण्यासाठी ही साईन आणि अनकम्फर्टेबल फिलिंग जसं तुम्हाला वाटेल किंवा तुमची बॉडी लँग्वेज काय म्हणेल तसं तुम्ही अप साईन करून एक्झिट करू शकता. ओके. प्रॉब्लेम डीप. ओके. नमस्कार मंडळी. पुढे काय तर आता आम्ही चाललोय स्कुबा डायव्हिंग करायला. सूरज आला माझ्याबरोबर इथे. आता थोडा वेळ निघणार आहे. आपण तिकडे बुकिंग करून ठेवलेली आहे ऑलरेडी स्कुबा डायव्हिंगच्या इथे. त्यांनी आता फोन पण परत केला होता की तुम्ही निघालात की नाही निघालात म्हणून. सांगितलं आम्ही निघालो, पोहोचतोय 20 मिनिटामध्ये. आपण चाललोय आता स्कुबा डायव्हिंग करायला. कुठे चाललोय? स्कुबा डायव्हिंग मालवणला. पहिलं जाऊन भेटायचं आम्हाला तिथे दांडेश्वर मंदिराच्या जायचंय. तिकडून मग पुढे बघूया कसं होतं स्कुबा डायव्हिंग. चला बाय. पूर्ण व्हिडिओ बघा. बाय. व्हिडिओ पूर्ण आता निघालोय आपण आणि आता आलोय कसाल मालवण रोडला. चालू डायरेक्ट आंबे बीचला. घेऊया आनंद स्कुबा डायव्हिंगचा. चला. सूरज पण आपल्या बरोबर आणि सूरजने गाडी घेतली आहे ॲक्टिवा. ॲक्टिवा तर मला खूप आवडते. आता आलोय कट्टा बाजारपेठेमध्ये. तारकर्ली 26 किलोमीटर, सर्जेकोट 23 आहे ते कट्ट्याचा बाजार. इथे ऑटो स्टँड आणि इथे आतमध्ये मच्छी मार्केट पण. भरला बाजार कट्ट्याचा. सूरज मागे आहे ना? हा मागे. लालपरी मालवण रत्नागिरी बघा. कणकवली, तळेरे, खारेपाटण, लांजा. हा रोड चालला अंगणवाडीला. इथून जत्रा येणार अंगणवाडी 2 तारखेला, 2 मार्च.
आला चौके गाव. ते दुकान आहे साईडला, राईटला लेफ्ट साईडला. ते भजी मस्त मिळते डावीकडे, इकडे पाठीमागे. समोरच मस्त समुद्र, अथांग समुद्राचा नजारा. वा, आय लाईक इट. आणि दांडेश्वर मंदिर इथे राईटला आहे. तर जाऊ दांडेश्वर मंदिराच्या इथे. चला, पोचलो आता दांडे बीचच्या इथे. फोन लावला आपण हर्षद कोळंबकर यांना. दांडेश्वर मंदिराच्या. हॅलो, मी आलो ना मंदिराच्या इथे. मंदिराच्या पाठीमागे पाठीमागे तू कुठे? खाली आहे. हा, आलो आलो. पायऱ्या उतरण खाली गाडी तिथेच असून. ओके ओके, ठीक आहे. चला जाऊया आता स्कुबा डायव्हिंग करायला फायनली. आलो दांडी बीचला मी, आणि आपल्याबरोबर कौस्तुभ दादा इथे थोडी माहिती सांगतो आपल्याला. हर्षद दादा, हर्षद सॉरी, माहिती सांगतोय. पण तुमचं माझ्याकडे आहे फक्त स्कुबा, जे तुम्हाला करायचं आहे. इथला सिंधुदुर्ग फोर्टचा बॅक साईडचा स्पॉट आहे हा डायव्हिंगसाठी. आपण सिंधुदुर्ग फोर्टच्या बॅक साईडला फ्रंट गेट त्या बाजूने आहे. ही बॅक साईड असल्यामुळे इथून आपल्याला डायव्हिंगसाठी जायचं आहे. आता डायव्हिंगसाठी बॅच एक रेडी झालेली आहे माझ्याकडे. पूर्णतः डायव्हिंगचा कॉन्सेप्ट जो आहे तो सी बेडपर्यंतचा कॉन्सेप्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ही पूर्ण इक्विपमेंट म्हणजे स्टार्टिंग जी आहे ही आपल्याला पूर्णतः माउथ होल्डर, मॅग्नाफायन्स ग्लास, बॅक साईडला BCD गेट, हे पूर्ण इक्विपमेंट तुम्हाला दिलं जातं. महत्त्वाची गोष्ट, डायव्हिंग करताना कोणालाही स्विमिंगची गरज वगैरे अजिबात नको आहे. नॉन स्विमर्स लोक रिक्वायरमेंट असतात. तर तुम्ही म्हणाल हा कन्सेप्ट कशासाठी केला जातो नॉन स्विमर्स? बिकॉज हे जे वॉटर आहे हे सॉल्टी वॉटर आहे, आणि सॉल्टी वॉटर असल्यामुळे हे डेन्सिटी क्रिएट करतं. त्याच्यामुळे तुम्हाला जे आम्ही इक्विपमेंट देणार आहोत त्याच्याबरोबर एक 1 kgचा वेट बेल्ट असतो. आणि हे तुमचं जे वेट आहे ते पाण्यात गेल्यानंतर पूर्णतः झिरो होतं. हा जेव्हा वेट बेल्ट वेअर करणार तुम्ही तेव्हा पूर्णतः खाली जातात. पण त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग बेस असतो. माउथ ब्रिदिंग करायचे. जेव्हा ही इक्विपमेंट तुम्हाला माउथमध्ये दिली जाते, पकडली जाते, त्याच्यात तुम्हाला पूर्णतः इनल एक्झेल हा डेमो दिला जातो. आता हा इनल एक्झेल डेमो म्हणजे काय करायचं असतं, एक सरफेस लेवलला तुम्हाला एक ट्रेनिंग दिलं जातं. आणि ही सरफेस लेवलची जी ट्रेनिंग आहे ही ट्रेनिंग ऑन टाईम तुम्हाला शॉर्ट करून दिली जाते. म्हणजे बिकॉज तुम्ही जेव्हा शॅलो वॉटरमध्ये आहात त्याच्यावर तुम्हाला एक ट्रेनर दिला जातो, आणि ह्या ट्रेनरबरोबर ही इक्विपमेंट तुम्हाला सेट केली जाते. तर ही इक्विपमेंट सेट करताना तुम्हाला सफिशियंट फील होऊ शकते. कोणीही जरी असेल, एक 10 वर्षापासून एक 65 इयर्सपर्यंत जरी कोणी असलं तरी त्याला हे 5-6 मिनटासाठी होतच होतं. पण आमच्याकडून 99% आम्ही ट्राय करतो. तुम्हाला फक्त 1% म्हणजे माउथ ब्रिदिंग आणि बघून ह्याच गोष्टी फॉलोअप घ्यायच्या आहेत फक्त. आणि याच्यामध्ये तुम्हाला साईन लँग्वेज असतं. ती आहे कम्फर्टेबल साईन, खाली जाण्यासाठी ही साईन, आणि अनकम्फर्टेबल फिलिंग जसं तुम्हाला वाटेल किंवा तुमची बॉडी लँग्वेज काय म्हणेल तसं तुम्ही अप साईन करून एक्झिट करू शकता. ओके, नाव पोझिशनला पाण्याची व्हिजिबिलिटी तर सुंदर आहे. बिकॉज लास्ट 7 to 8 डेजपासून विंड खूप स्ट्रॉंग आहे विंड, त्याच्यामुळे पाण्याची व्हिजिबिलिटी ही गडबडलेली होती. ओके, त्याच्यामुळे आता हे पाणी चांगलं आहे, आणि आता हाय टाईड पण होते. सी बेड डायव्हिंग करताना तुम्हाला 2च गोष्टी फॉलोअप द्यायच्या, जसं मी बोललो की माउथ ब्रिदिंग आणि बघणं. पूर्ण इन्स्ट्रक्टरचं काम असतं तुम्हाला पूर्ण कोरोडीपासून सार्गेसम प्लांटपर्यंत सी बेडपर्यंत नेणं आणि डायव्हिंग करणं, हे जे काम आहे हे ते केलं जातं. आणि तुमच्याबरोबर तुमचा एक व्हिडिओ, हा 1-1.25 मिनिटं 1.5 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ
हा तुम्हाला व्हिडिओ बनवून आम्ही स्वतः देतो आमच्या कॅमेऱ्यामध्ये. आल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कलेक्ट करून घेऊन जायचं आहे. ओके. डायव्हिंग फक्त ज्या गोष्टी मी आता फॉलो करून तुम्हाला सांगितले त्यात फक्त फॉलो करायचे. बाकीच्या ज्या राईड आहेत त्या तुम्हाला काही करायचे नाही, त्याच्यामध्ये काहीच नाही. पूर्ण पॅकेजमध्ये आमच्या 6 राईड असतात. वॉटर स्पोर्टचे 3 राईड आणि प्लस एक एक्स्ट्रा राईड फिरवली जाते बंपर, पॅरासेलिंग आणि स्कूबा असे 2 कॉम्बो पॅकेज असतात. मग ह्या कॉम्बो पॅकेजमध्ये त्याच्यावर डिपेंड्स की आता कोणाला कसं काय करायचं आहे त्याच्यावर हे डिपेंड्स असतं की तुम्हाला जसं हे होईल स्कूबा अदरवाईज पॅरासेलिंग अदरवाईज वॉटर स्पोर्ट्स तुम्ही तसं करू शकता. ओके. थँक्यू सो मच. हर्षद आम्हाला खूप छान माहिती सांगितली स्कुबाबद्दल, कसं स्कुबा करायचं, कुठले साईन दाखवायचे वगैरे. आता आपण जाऊया समुद्रामध्ये बोटीने आणि स्कुबाचा आनंद घेऊया. चला. ही बोट आहे इथे आपल्याला घेऊन जाणार आहे स्कुबासाठी. 2 झेंडेवाली बोट जिथे पुढे आहे ती. आली जवळ. आता जाऊया बोटीत बसूया आणि करूया स्कुबा डायव्हिंग. फिलहाल उधर जाने के बाद नीचे उतरेंगे, उसके बाद एक जन को उतर के जैकेट पहनाएंगे, उसके बाद नीचे जाने वाले. नीचे जाने के बाद ये रहते हैं, रूल्स रहते हैं. पानी में हम बात नहीं कर सकते, उसके लिए साइन रहता है. पानी में जाने के बाद ये प्रॉब्लम का साइन रहता है. कुछ आपको दिक्कत होती है तो ऐसे ये साइन रहता है. ये प्रॉब्लम का साइन रहता है, ये कंफर्टेबल का. और डीप जाने के लिए ये साइन रहता है. और नीचे जाने के बाद आपके पास आपके साथ एक कंटिन्यूस गाइड रहेगा, आपके सामने एक गाइड रहेगा, वो शूटिंग निकलेगा और आपके साथ एक कंटिन्यूस गाइड रहेगा. वो नीचे आपको कोरल रॉक्स दिखाएगा, उसको 1 मिनट होल्ड करके रखना है. और पानी में आने के बाद स्विमिंग कुछ करना नहीं है, हाथ पे हिलाना नहीं है, स्टेबल रहने का, खाली देखने का. और शूटिंग निकलते समय कैमरे के सामने देखने का. ऐसे नीचे उधर दिखने का नहीं, वीडियो खराब हो जाता है. और जितने टाइम आप नीचे रहेंगे ना उतना टाइम का वीडियो आपका निकल जाएगा. उसके बाद आपको ऑल ओवर पॉइंट रहता है, वो घुमा के लेके आएंगे. ठीक है. नीचे जाने के बाद कोरल को होल्ड करके पकड़ना है 1 मिनट. उसके बाद उधर आपकी 1 मिनट की शूटिंग होगी, बाकी ऑल ओवर पॉइंट घुमा के लेके आएंगे. पहले जगह रहता है ये ऑक्टो कहते हैं. और ये 2 टीट होल्डर है ना, ये जॉ में बाइट करके रखना है और ब्रीदिंग ऐसे करना है. हम आपको अपने को आते रहते हैं नाक से सांस लेने के. ओके. तो मास्क पहनने के बाद अपना नाक पूरा बंद हो जाएगा. ये देखो, तो अपने को मुँह से ही सांस लेना है, मुँह से ही छोड़ना है. ये ऑक्टो रहता है और ये टीट होल्डर रहता है. ये अपने जॉ में प्रॉपर बाइट करके रखना है और ब्रीथ इन करना है और ब्रीथ आउट करना है. ये देखो, ये ऐसे पकड़ना है, आउटसाइड से लिप्स इसको कवर करना है. ओके. ऐसे सांस अंदर खींचना है, बाहर आउट करना है. मतलब ब्रीदिंग इन करना, ब्रीथ आउट. ये कंटिन्यूसली मोस्ट ऑफ फोकस करना ब्रीदिंग पे. बिकॉज नीचे जाने के बाद हमको डर लगता है, इसकी वजह से कैंसर लगता है. ब्रीदिंग हम खो देते हैं. इसके लिए ब्रीदिंग पे फोकस रखना और कुछ नहीं रहता है. और सब आपको गाइड करेगा, उसको उसी तरह से करना, फिर हो जाएगा उसको. ओके. सो ये पूरा नॉन स्टॉप अपने को अंदर ही मुंह में रखना मुंह में रखना है, पानी में निकलना नहीं. बाई जब हम लिप्स ओपन रखते हैं ना, मुंह में पानी चला जाए, डरने का नहीं. पानी चला भी गया ना तो लिप्स फिर से आउट करने का और इसमें थ्रो आउट कर देने का. इधर से पानी निकल जाएगा वापस. डरने की कोई बात नहीं रहती. ओके. और ईयर प्लग्स का जरूरत नहीं. नहीं चबा के रखना. हाँ, खाली जॉ में प्रॉपर बाइट करके रखने का और ब्रीथ इन एंड ब्रीथ आउट एवरी टाइम करते रहने का. ओके.
फायनली पोहोचलो इथे किल्ल्याच्या बॅक साईडला, जिथे आपल्याला आता स्कुबा डायव्हिंग करायचं आहे. हे बघा, चालू आहे करायला स्कुबा डायव्हिंग. असं म्हणजे प्रॉब्लेम, असं म्हणजे ओके आणि असं म्हणजे ठीक. प्रॉब्लेम डीप ओके. आणि सिंधुदुर्ग किल्ला बघा. मजा आली. चालू स्कुबा डायव्हिंग करू. तुम्हाला दाखवून स्कुबा डायव्हिंगचा मला खूप चांगला वाटला, एकदम मस्त अनुभव होता माझा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.